मराठा आरक्षण मार्गी लागल्यानंतर, विधानसभेने मराठा आरक्षणाचं विधेयक पारित केल्यानंतर सर्व काही मराठा समाजाचं हिताचं होत असताना, सकारात्मक पावलं सरकार टाकत असताना जरांगे पाटील विनाकारण स्वतःची त्यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाल्यामुळे मराठा समाजाला हातीशी धरून स्वतःचं राजकारण शिजवण्याचे प्रयत्न करतायत। काल त्यांनी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसांबद्दल जे आक्षेपार्ह आणि अतिशय वाईट असे शब्द जे वापरले, त्याबद्दल देखील मराठा समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये, महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र असा असंतोष जरांगेंच्या बद्दल आहे। काहीतरी नौटंकी करून सागर बंगल्यावर जाण्याच्या दृष्टीने घिसळघाई पद्धतीने आंदोलन रेटण्याचा ते प्रयत्न करतायत। मराठा आंदोलन आता जरांगेंच्या हातीशी राहिलं नाहीये। सर्व लोकांना माहिती आहे की जरांगेंना ऑपरेट करणारा नेता कोण आहे आणि जरांगेंचा मास्टर माइंड त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे। आणि अशा या पद्धतीमध्ये राजकीय महत्वाकांक्षा जर मनोज जरांगेंना असतील तर गुजरातच्या हार्दिक पटेलांसारखी केविलवाणी परिस्थिती ही नक्कीच झालेली तुम्ही सर्वजण पाहाल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।